नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 3 मेचा एपिसोड तुम्ही ऐकत आहात. तर प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड जरा म्युझिकल आहे बरं का, त्यामुळे जरा लहान झालाय, तर बघत राहा. सुरुवातीला काल यांनी जरा दचकवलं होतं आपल्याला की नंदिनीची सासूबाई म्हणते, मला माहिती आहे केवर्ण काय विचार करतेस तू. त्यावर नंदिनी म्हणते, आई म्हणजे तुम्हाला माहिती आहे का. आता प्रेक्षकांनो, आपल्याला मालिकेबद्दल एवढी माहिती झाली आहे ना की आपले अंदाज आधीच बरोबर ठरतात. तसंच काहीतरी या मानिनीताईंच्या बाबतीत झालंय. म्हणजे काय, तर मानिनीताईंना ऑलरेडी काहीतरी वेगळंच बोलायचंय, पण त्या काहीतरी वेगळंच बोलताय असंच झालं. आता त्या म्हणतात, अगं काय आहे ना नंदिनी, मला जरा तुझं सजेशन हवं होतं. अगं नंदिनी, काय सांगू तुला, क वर्ण जरा नावं हवी होती. बारसं पुढच्या आठवड्यात आलंय बघ. मग नंदिनी कन्फ्युज होऊन म्हणते, आई बारसं. मग या मानिनीताई म्हणतात, अय्या मी तुला सांगितलंच नाही का नंदिनी. अगं सॉरी, त्याचं काय झालं, आमच्या मैत्रिणीचा एक ग्रुप आहे, त्यात माझी एक सिनियर मैत्रिणी आहे, तिला नाच झाली आहे आणि पत्रिकेमध्ये क असं अक्षर आलंय, त्यामुळे तिला सगळ्यांना कामाला लावलंय बघ. सगळ्यांना सांगते ती की क अक्षरावरनं मुलींची नावं शोधा. नंदिनी म्हणते, ओ अच्छा, तुम्हाला बारशासाठी नाव हवं होतं. तर मला वाटलं. आता मानिनीताई म्हणतात, तेच तर, तुला काय वाटते तेच जाणून घ्यायचंय मला. काय ग नंदिनी, अगं सकाळी छान फ्रेश असते, तुझा मूड चांगला असतो. नाही सगळं काही बरं आहे ना बाई नंदिनी, ऑल ओके आहे ना. का ग आज जरा चेहरा सुकल्यासारखा वाटतोय तुझा. तर बघा, आता नंदिनी नुसतं हो आई असं उत्तर देते आणि इकडे रम्या पार्थला एक्झॅक्टली तेच विचारत असते, काय रे पार्थ, सगळं ओके आहे ना. आधीच हा फुल टेन्शन मध्ये ना, तिला काय सांगणार आहे सगळं ओके म्हणून. रम्या उगाच खोदून खोदून विचारत असते त्याला, काय रे पार्थ काय झालं, तुझी झोप बीप नीट झाली की नाही. नाही म्हणजे चेहरा तुझा जरा पडल्यासारखा वाटतोय, डोळे बघ कसे झाले तुझे पार्थ. काय रे, रात्री काही भांडण बिंडण केलंस का काव्यासोबत, काही झालं का रे. आता पार्थ म्हणतो, नाही ग काही नाही झालंय. रम्या म्हणते, जाऊ दे बाबा, नको सांगूस, तुला जेव्हा वाटलं तेव्हा शेअर कर. आता निघायचं का. पार्थ म्हणतो, मी काव्याची वाट बघतोय, त्या आल्या की निघू. आता याने असं बोलल्यानंतर रम्याला जरा राग येतो बरं का प्रेक्षकांनो, हिचे डोळे फारच बोलकेत. असो, आता रम्या म्हणते, अरे पार्थ 9:15 झालेत, म्हणजे आपल्याला ऑफिसला जायला उशीर होईल म्हणून म्हटलं, येणार आहे ना खरंच काव्या. पार्थ म्हणतो, अजून 5 मिनिटं आहेत, त्यामुळे मी थांबणार आहे, त्या येतीलच. आणि थांब, तुला थांबायचं असेल तर थांब, नाही तर जा तू. मग आता रम्या म्हणते, तुला खरंच असं वाटतंय का पार्थ, तुला थांबायची गरज आहे. आता ती पुढे काही बोलणार, लगेच काव्या येते आणि तरा पुढे चालायला लागते. रम्या म्हणते, ओ हॅलो मॅडम, अहो कुठे चाललात, कुठे तुम्ही, आम्ही थांबलोय तुझ्यासाठी. काव्या टोमणा मारत म्हणते, मी काही कोणाला थांबायला सांगितलं नव्हतं, ज्याला राहायचं आहे ना त्याने खुशाल जावं. आता काव्या जेव्हा असं बोलते ना, तेव्हा काव्याला म्हणजे राग आलाय पार्थचा. ती म्हणते, कशाला वाट बघताय तुम्ही माझी. पार्थला पण आता राग आलाय काव्याचा. काव्या म्हणते, वाट बघून काही मिळत नसतं, कशाला वाट बघताय माझी. त्यासाठी माणसाने वाटच बघू नये कोणाची. आता पार्थला असं बोलते ती, त्यामुळे पार्थला खूप राग येतो बरं का आज प्रेक्षकांना, आणि साहजिक आहे त्याला राग येणं. तो एवढा एफर्ट घेतोय, पण ही मात्र त्याला भाव द्यायलाच तयार नाहीये, कारण हिच्या मनात कोणी तिसरंच आहे, त्यासाठी जास्ती रिकामे लपडे करूच नये. असो, आता रम्याला काय अगदी आयतं कोलीतच मिळालंय गप्पा हाणायला पार्थ सोबत. ती म्हणते, अरे बापरे पार्थ, अरे ही मुलगी आहे का काय, अरे हिला काही वाटतच नाही रे तुझ्याबद्दल. नाही म्हणजे हिला काही वाटायला हवं होतं रे तुझ्या फिलिंग्स बद्दल, सरळ तोंडावर निघून गेली रे. हरकत नाहीये, आपण एक काम करूया, आपण जेणेकरून तिला म्हणजे तुझी किंमत कळली पाहिजे ना. बरं ठीक आहे बाबा, तू म्हणत असशील तर अजून 1.5 मिनिटं थांबूया. ती परत आली तर काय म्हणतोस, थांबूयात का 1.5 मिनिटं अजून. ही मुद्दाम त्याला टोमणे मारते बरं का, आणि म्हणते, काय रे पार्थ, बघायची का थोड्या वेळ वाट काव्याची, ती येईल ना परत. मग पार्थ म्हणतो, सांगितलं ना त्यांनी, आता वाट बघून काही होत नसतं आणि वाट बघायची नसते म्हणून. आता पार्थ आज खूप हर्ट झालाय काव्यामुळे, आणि त्याने जरा एक कॉन्क्लुजनवर म्हणजे एक निर्णय घेतलाय असं म्हणायला हरकत नाहीये. पार्थ असं बोलतो आणि निघतो ऑफिसला जायला. आता रम्या काय त्याच्या मागे मागे जायला तयारच असते. पण आता बघा, बिचारी नंदिनी, कसं आहे ना प्रेक्षकांनो, जी लोक इमोशनल असतात ना त्यांना खरंच खूप त्रास होतो. म्हणजे त्यांना पटकन बोलून दाखवता येत नाही ना. ही लोक बिचारी घरच्यांचा, इतरांचा खूप विचार करत असतात स्वतःच्या आधी, त्यामुळे बिचारे आतल्या आत कुढत असतात. आणि एक्झॅक्टली नंदिनी आणि पार्थ त्यांनी असेच दाखवलेत, ते प्रत्येकाला सावरायचा प्रयत्न करतात. आता ही नंदिनी त्या जीवाचा आणि तिचा फोटो बघते. आता साहजिक आहे प्रेक्षकांनो, जीवाने स्वतःहून तिला म्हटलंय की मी तुझ्याशी लग्न करेल, आणि तो तिच्याशी असं वागतोय,
त्यामुळे तिला वाईट वाटतंय. ती फोटो बघत असते आणि अचानक ते घरातल्या कामावाल्या ताई येतात. त्या म्हणतात की अहो ताई, नंदिनी ताई. नंदिनी घाबरते. आता त्या म्हणतात अहो मीच आहे, घाबरताय काय नंदिनी ताई? अहो ते पिलो आणि बेडशीटचे कवर धुवायचे आहेत ना, नेऊ का ते? नंदिनी म्हणते अगं हो हो, घेऊन जा घेऊन जा. आणि आता ती ते सगळं घेऊन जात असताना नंदिनीला म्हणते ताई तुम्ही पसारा नाही आवरलात हा सगळा? नंदिनी म्हणते मी आवरेल अगं नंतर. मग ती म्हणते कपडे धुवायला घेऊन जाते हं ताई. आता नंदिनी तिच्या विचारातच गुंतलेली असते. जीवा आतापर्यंत तिला जे काही बोलला ते सगळं तिला आठवत असतं. म्हणून सुरुवातीलाच म्हणलं प्रेक्षकांनो की आजचा एपिसोड खूप म्युझिकल आहे. नंदिनी या सगळ्या गोष्टींचा विचार करते आणि मनात विचार करत असते क वरून कोण मुलगी असेल, कोण असेल ती? पण मी तरी का विचार करते एवढा? नाही पण ही मुलगी जीवाला भेटली कुठे असेल? या मिस के बद्दल काहीतरी कळायला हवं, काहीतरी हाती यायला हवं. आता नंदिनी त्या के नावाचा खूप पाठपुरावा करतेय. तेवढ्यात चादर आवरत असताना चादरीखालीच बेडशीट जवळ एक ग्रीटिंग असतं, ते पडतं. आता नंदिनी ते उचलते आणि विचार करते अरे हे तर जीवाला कोणीतरी ग्रीटिंग दिलेलं आहे मुलीने. कोणी दिलं असेल? यात त्या के नावाच्या मुलीचा उल्लेख असेल का? कारण त्या ग्रीटिंगवरच फ्रॉम के असं लिहिलेलं असतं. त्यामुळे आता नंदिनी खूप क्युरियस आहे आणि विचार करते की ती ग्रीटिंग कार्ड उघडून बघावं. पण तरी सुद्धा तिने तिचे संस्कार जरा सांभाळले आहेत. बघत राहा प्रेक्षकांनो आज काय काय झालंय. तर आता ती विचार करते की क वरून काय काय मुलींची नावं असू शकतील आणि मानिनीताईंचं वाक्य तिला अचानक आठवतं. बरं एक्झॅक्टली आता एवढाच काय तो हा सीन दाखवला, पण अजून दाखवलाय पुढे. मध्येच त्यांनी जीवाचं सीन दाखवलाय. आता जीवानं प्रेक्षकांनो अचानक इमोशनल झालेला दाखवलाय. मालिकेमध्ये ना हे काहीतरी भलतंच असतं बघा. म्हणजे अचानक कोणाच्या तरी भावना बदलतात, अचानक एखादा माणूसच बदलतो तसंच काहीतरी झालंय. म्हणजे अचानक या जीवाला काव्याची प्रचंड आठवण येते आणि याला एक इन्सिडेंट आठवलाय. तिथे हॉटेलमध्ये बसलाय ना तो, तर तेव्हा काव्या आणि जीवा दोघे अफेअरमध्ये असतात ना, तर तेव्हा तिथे ते येऊन गेलेले असतात. तेव्हा जीवाने काव्यासाठी त्या टेबलवर काहीतरी कोरलेलं असतं. तेव्हा काव्या म्हणत असते अरे जीवा तुझं काय चाललंय? बघू दे तू काय करतोयस, उगी वेडेपणा करू नकोस, ही कोणाची तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. मग जीवा तिला म्हणत असतो की अगं असं काय करतेस काव्या, प्रेमातच वेडेपणा करतात ना, थांब जरा थांब, झालं झालं झालं, डॅन डॅन, हे बघ काय केलं मी. आता त्यावरती त्याने जे आणि के असं बदामात कोरलेलं असतं. मग काव्य त्याला म्हणजे छान वाटतं तिला ते बघून अगोदर तर, पण ती ओरडते त्याला अरे जीवा वेडा आहेस का, हे काय केलंस तू? कधी कधी ना जीवा मला कळतच नाही तुझ्यावर चिडावं की असं क्यूट एफर्ट्सचं कौतुक करावं तुझं, कसं रे सुचतं तुला? त्यावर जीवा म्हणतो अगं जेव्हापासून तू माझ्या आयुष्यातून आली आहेस ना, अगदी तेव्हापासून सगळं सुचायला लागलंय ग मला हे सगळं रोमॅन्टिक. म्हणूनच मी हे जे के या टेबलवर कोरलंय. आपली बेस्ट मेमरी आहे ही. मग काव्या म्हणते या टेबलवर ना आपण आता दोघांनीच बसायचं. जीवा म्हणतो अगं पण ऑलरेडी कोणी दुसरं बसलं या टेबलवर येऊन तर. आता काव्या म्हणते अरे मी त्यांना उठवून लावेल, कारण मी त्यांना हे दाखवेल आणि सांगेल की यावर जे आणि के आहे, त्यामुळे उठा इथून. जीवा म्हणतो त्यामुळेच तर मी हा प्रेमाचा ठसा उमटवला इथे. आपण ज्या ज्या ठिकाणी जातोय ना काव्या, त्या ठिकाणी आपण आपल्या प्रेमाचा ठसा उमटवूयात. बघ ना काव्या, उद्या जर आपण या जगात नसू तर लोकांनी आपल्या प्रेमाबद्दल चर्चा केली पाहिजे ग, लोक इन्स्पायर झाले पाहिजे. म्हणजे म्हणतात ना इतिहास में हम अमर हो जाएंगे. काव्या म्हणते वा वा कविराज, ए काय ग जीविका तुझं प्रेम जरा इंटेन्स आहे. मग आता जीवा म्हणतो ए चल चिडवू नकोस, माझं इंटेन्स अजून तू पाहिलंच नाहीयेस. अरे आपली इंटेन्स लव्ह स्टोरी, आपली पुढे मेमरी होणार आहे मेमरी. काव्या त्याला म्हणते बस बस हा जीवा, आता खूप पुढे चाललायस, चल चल. जीवा म्हणतो अरे कविराज प्रेमात पुढे जायचं असतं. आपली लव्ह स्टोरी ना बघ कशी पुढे जाईल. आज 2 खुर्च्या आहेत पण उद्या 5 खुर्च्या असतील. म्हणजे तू मी आणि आपले छोटे छोटे 3 मुलं. मग काव्या म्हणते नाही रे चल एकच होणार. मग जीवा म्हणतो नाही नाही 2 तरी हवेत. आता अशी त्यांची एक मेमरी जीवा आठवत असतो आणि अचानक तिथे एक मुलगी येते आणि म्हणते सर तुम्हाला काही हवंय का? मग जीवा तिला म्हणतो मला माझे जुने दिवस हवेत, आणशील का परत? आता ती मुलगी म्हणते सर काय म्हणताय तुम्ही? जीवा म्हणतो प्रेमात किती वेडेपणा करावा, का करावं एखाद्याने असं, एखाद्यासाठी किती लेवल क्रॉस करावे. मला तर आता वाटायला लागलंय की असा वेडेपणा कधीच करू नयेत. त्यामुळे या प्रेमाच्या आठवणी आपल्याला त्रास देतात. माझ्या आणि काव्याच्या प्रेमाच्या इतक्या आठवणी आहेत ना की आता मात्र मला भीती वाटायला लागली आहे.
म्हणजे एखाद्याला सगळं काही कळलं तर, एखाद दिवशी घरात सगळं समजलं तर. अरे यार, मला टेन्शन यायला लागलं आता. हे सगळं तो त्या मुलीशी बोलतोय आणि अचानक त्याला नंदिनीला टॅटू दिसलेलं आठवतंय आणि तो विचार करतोय, बापरे, नंदिनीला तो टॅटू दिसला म्हणजे तिला सगळं कळलं असेल का? तिला ते पण दिसलंय, पण तिला जर उद्या जाऊन कळलं की ती काव्याचे तर काय होईल माझं? आता सॉलिड टेन्शन आलंय बरं का जीवाला. नंदिनीला जर काव्याबद्दल कळलं तर. आता नंदिनी विचार करते, म्हणजे ती मुलगी पण टेन्शनमध्ये आली आहे बिचारी जीवामुळे. असो, तर आता ही नंदिनी ते ग्रीटिंग कार्ड बघते आणि विचार करते, नाही नाही, हे बरोबर नाहीये. जीवा माझा नवरा असला तरी ते समोर नसताना त्यांच्या गोष्टी अशा चेक करणं इथिकली चुकीचं आहे. नाही नाही, मी असंच करू शकत नाही. त्यांनी सांगितलं तर बघेल मी, पण मग नको नको. हे अक्षर अजून कुठे कुठे यांनी लिहून ठेवलं असेल का? बिचारी नंदिनी, तिच्या मनामध्ये प्रचंड द्वंद्व सुरू आहे की या गोष्टीबद्दल जाणून घ्यावं की नाही. पण आता तिने ते ग्रीटिंग कार्ड अगदी जिथून पडलं तिथे व्यवस्थित ठेवून दिलंय आणि विचार करतेय की आपण हे असं चुकीचं वागू शकत नाही. तर आता पुन्हा एकदा जीवाचा सीन दाखवलाय. जीवा प्रचंड टेन्शनमध्ये आला आता प्रेक्षकांनो. तो त्या मुलीला शेअर करत असतो की नंदिनी आमचं लग्न टिकवण्याचा पूर्ण प्रयत्न करते आणि काव्या तर डिवोर्स लॉयर पर्यंत पोहोचली आहे. काय करावं मी, मला कळत नाहीये. पण हे कुठपर्यंत जाऊन पोहोचणार आहे कोणास ठाऊक. प्रेमाचा शेवट गोड होणार नसेल तर का प्रेमाची सुरुवात होते कोणास ठाऊक. आता ती मुलगी शेवटी म्हणते, सर. मग आता जीवा म्हणतो, सॉरी, मी माझाच विचार करत होतो. मग आता ती मुलगी म्हणते, सर बसा तुम्ही इथे, टेक युअर टाइम. त्यानंतर एक जोडपं येतं तिथे आणि ते जीवाला रिक्वेस्ट करतात तिथे बसायसाठी. ते आधी विचारतात, सर तुम्ही एकटे आहात का, कोणी आहे तुमच्यासोबत? जीवा म्हणतो, नाही, ऍक्च्युली मी एकटाच बसलोय. मग ती मुलगी म्हणते कपलमधली की सर कॅफे फुल आहे आणि तुम्ही एकटाच बसले आहात, तुम्ही त्या सिंगल चेअरवर बसाल का? आम्हाला ही टेबल द्या ना प्लीज. आता जीवा त्या नावाकडे असं सारखं बघतोय. ते जीवा आणि काव्या त्याने कोरलंय ना तिथे हार्टमध्ये टेबलवर, ते सगळं. मग आता त्याला आठवतं काव्याचं बोलणं की आपल्या आधी जर इथे येऊन कोणी बसलं तर. मग काव्या म्हणते की मी त्यांना दुसरीकडे शिफ्ट करेल. ते पुन्हा त्याला आठवतं आणि मध्ये एक सॅड सॉन्ग ऐकवलंय त्यांनी. जीवा म्हणतो, नाही हरकत नाहीये, तुम्ही बसा इथे. आता त्याला असं वाटतंय की ह्या आठवणी तरी काय महत्वाच्या. जर काव्यास त्याच्या आयुष्यात नाहीये तर काहीच अर्थ नाहीये या आयुष्याला. तर प्रेक्षकांनो, सांगायचा मतितार्थ असा आहे की काही असे सिली गोष्टी होत असतात आयुष्यामध्ये. एक्झॅक्टली प्रेमाला मी सिली म्हणत नाहीये, पण आपल्याला वाटतं तसं मनासारखं होत नाही ना. कारण परमेश्वराने आपल्यासाठी जे बनवून ठेवलंय ते काहीतरी छानच असतं, हे मात्र नक्की आहे. तर आता जीवा या गोष्टीला खूपच सिरियसली घेतोय आणि दुसरीकडे जाऊन बसतो. पण या कपल्सला असं प्रेम करताना बघून त्याला काव्याची तीव्र आठवण येत असते आणि या मुलीमध्ये त्याला अचानक काव्या फील होतीये. म्हणजे तो आणि काव्या समोर बसलेत असं त्याला लक्षात येतंय. आणि इथे ते गाणं ऐकवलंय, ते तुटताना तुटतो हा जीव हा वगैरे वगैरे. पण छान दाखवलंय प्रेक्षकांनो. मालिकेमध्ये ना हे सगळं ऑन स्क्रीन बघताना जास्ती मजा येते एवढं डिस्क्राईब करण्यापेक्षा. तर असो, आता तिथे बरेच कपल्स असतात. प्रत्येकाला जीवा बघत असतो आणि काव्याला मिस करत असतो. म्हटलं ना मगाशी प्रेक्षकांनो, अचानक काही पण दाखवतात. एवढ्या दिवसानंतर अचानक जीवाला काव्याची आठवण यायला लागली आहे. पण असो, या आठवणी अशा मिटल्या जात नाहीत ना लवकर, त्यामुळे कदाचित जीवाला त्रास होत असावा. तर बघा, आता पुढे त्यांनी दाखवलं, बऱ्याच वेळ गाणं ऐकवलं वगैरे आणि काव्या जीवाचं हे मागचं सगळं केमिस्ट्री त्यांनी दाखवली. त्यामुळे जीवाचे डोळे आता पाणावलेत. पण आता काव्याचं काही वेगळं नाहीये. काव्या पण एक्झॅक्टली याच स्टेजमधून जातीये. तिला जीवाने आज हर्ट केलं, या गोष्टीमुळे तिला खूप त्रास होतोय. पण आता काय आहे ना प्रेक्षकांनो, आता मलाही जास्ती एक्सप्लेन करता येत नाहीये की नेमकं फारच अवघड आहे बाबा. इतकी इमोशनल आहे ना ही सिरियल की कधी कधी म्हणजे टेन्शनच येतं मला सांगायचं. पण असो, आता काव्या कॉलेजमध्ये काही तिचं मन थाऱ्यावर नाहीये आणि ती सारखी जीवाची आठवण काढतीये. जीवासोबत घालवलेल्या आठवणी, तो टॅटू, ते सगळे क्षण तिला आठवत आहे. पण या सगळ्यात बिचाऱ्या पार्थची काही चुकी आहे का? त्याला तर हे सगळं माहितीच नाहीये. त्यामुळे आता या काव्या जीवाचं हे सगळं मोमेंट्स दाखवल्यानंतर या पार्थचे मोमेंट्स दाखवलेत. म्हणजे पार्थ काव्यासाठी खूप एफर्ट घेतोय, पण काव्या काही त्याला भाव देईना आणि आज तर तिने खूप हर्ट केलंय पार्थला. पण आता पार्थला आठवतं की काव्या त्याला रात्री काय बोलली की माझा पास तुम्ही जाणून घेतला ना तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. त्यामुळे पार्थ खूप डिस्टर्ब झालाय. त्याच्या थोडंफार लक्षात येतंय की काहीतरी गोंधळ आहे. पण तरी सुद्धा तो विचार करतो की काव्यासाठी मी अजून काय काय करू. दरवेळेला काहीतरी करायलाच जातो
आणि काहीतरी भलतंच घडतं. पण मी खूप प्रयत्न करतोय काव्याचं दुःख समजून घेण्यासाठी आणि काव्या ते धुडकावून लावतात दरवेळेला. पण बस झालं, आता काव्याला माझी मैत्री तर नकोच आहे, पण कुठलंच नातं त्यांना माझ्यासोबत नकोय. आता पुरे कर पार्थ, आता जाऊ नकोस त्यांच्या मागे मागे. म्हणजे आई म्हणते की मैत्री कर, पण काव्याला तर नातं नकोच आहे. त्यांना त्यांचं आयुष्य लखला. आता मी त्यांच्याकडे जाणार पण नाही आणि बोलणार पण नाही त्यांच्यासोबत. दरवेळी आपलं मी जायचं आणि आपलं त्यांनी दुःखी व्हायचं किंवा मला दुःखी करायचं, हे किती दिवस चालणार आहे. पार्थ आता मनाशीच असा विचार करतो. तेवढ्यात रम्या येते उड्या मारत आणि म्हणते, पार्थ पार्थ कॉंग्रॅच्युलेशन. अरे त्या नागपूरच्या प्रेझेंटेशनसाठी आपण PPT पाठवलं होतं ना, ते आवडलंय क्लायंटला. आता ते आपल्याला त्यांची प्रॉपर्टी बघायला बोलवणार आहे आणि त्यांनी आपले डिटेल्स मागवलेत. आपल्याला तिथे जायचंय नागपूरला. ए पार्थ, काय झालं तुला? पार्थचा मूड ठीक नसतो. रम्या म्हणते, अरे काही टेन्शन आहे का तुला? अपसेटच दिसतोयस. हल्ली जरा टेन्शनमध्येच दिसतोस. तू नाराज असतोस. अरे तू असा चेहरा पाडून बसू नकोस. मला आवडत नाही रे असं. तुझी काळजी वाटायला लागते ना मग. सांग ना रे पार्थ, काय झालंय? बोल ना माझ्याशी. बघ ना किती प्रयत्न करते मी तुझा मूड चांगला व्हावा म्हणून, आणि किती काम पण चांगलं करते रे मी तुझा मूड चांगला व्हावा म्हणून, आणि कोणीतरी येतं आणि तुझा मूड स्पॉईल करून जातं. पार्थ बोलतच नसतो तिच्याशी. रम्या म्हणते, ए बघ ना माझ्याकडे पार्थ, एवढी छान गुड न्यूज घेऊन आले मी. आपण मूवी बघायला जाऊया का पिझ्झा खायला जाऊयात? शेवटी हा पार्थ चिडतो आणि म्हणतो, ए रम्या, माझा मूड नाहीये, जस्ट लिव्ह मी अलोन, मला एकटं सोड. मग रम्या लगेच पार्थच्या खुर्चीला हात लावत म्हणते, नाही आय कांट, मी तुला एकट्याला नाही सोडणार पार्थ. आय रिक्वेस्ट यू, काही झालं असेल, काही वाटत असेल तर बोल ना रे माझ्याशी. आता ती हात धरते बरं का त्याचा, आणि पार्थला ते अजिबात आवडत नाही. तो जोरात तिचा हात झटकतो आणि म्हणतो, एकदा बोललेलं कळत नाही का तुला? सांगितलंय ना एकट्याला सोड मला, निघ इथून. आता रम्या तिथून जाते, पण जाता जाता दारात विचार करताना दाखवली आहे. प्रेक्षकांनो, हे मनातल्या मनात विचार करता हे असं जाणवत नाही का कोणाला? असो, पण आता रम्या मनात विचार करते की अरे पार्थ, हेच तर हवं होतं मला. जो पार्थ काव्यासाठी भांडतो, तिच्यासाठी स्टँड घेतो, आज तो पार्थ तिच्यासोबत भांडलाय. आता त्याचा मूड गेला, त्यामुळे मला मज्जा येणार आहे. हे भांडण ना मस्त तापणार आहे. आता तापू देत. आता मीही हे भांडण लगेच विझू देणार नाहीये. कशी आता तापवत ठेवते हे भांडण ते बघाच. असं म्हणून आता ते कॅबिन ती लावून टाकते आणि एपिसोड संपतो. म्हणून म्हणलं प्रेक्षकांनो, जरा म्युझिकल एपिसोड आहे, पण आता पुढच्या भागात मजा येणार आहे. म्हटलं ना तुम्हाला की दर दिवशी एपिसोड काहीतरी एक्साइटिंग घेऊन येतोय. काव्या तिच्या मैत्रिणीशी पार्थबद्दलच बोलत असते सारखी, तेव्हा तिची मैत्रीण तिला जाणवून देते, अगं काव्या, तू जीवाबद्दल नाही, सारखी पार्थबद्दल बोलतेस. आता इकडे नंदिनीने के नावाचा टी-शर्ट पाहिल्यावर तिला झटका लागल्यासारखा ती फेकते मागे. मिथुन भाऊजी म्हणतात, काय झालं, शॉक बिग बसला का काय नंदिनी? नंदिनी आता त्यांना काय उत्तर देते हे ऐकणं इंटरेस्टिंग असणार आहे. काव्या रिक्षा बघत असते घरी जाण्यासाठी, तर रिक्षामध्ये असतो पार्थ म्हणत असतो, बसा ना काव्या, रिक्षातच जायचंय ना? काव्या आता पुन्हा वसकते त्या पार्थवर आणि म्हणते, मी या रिक्षात कधीच या जन्मी बसणार नाही. मग ती मैत्रीण मागून विचारत असते, काय झालं, पण ही कशाची त्या मैत्रिणीला उत्तर देते. आता पार्थ इतका प्रयत्न करतोय प्रेक्षकांनो, ॲटलिस्ट हिने शांततेत बोलायला हवं त्याच्यासोबत. त्याची विचारायची काय चूक आहे, उगाचच आपलं चोर सोडून संन्यासाला सुळी, असं चाललंय काव्याचं. असो, बघत राहूया. लग्नानंतर होईलच प्रेम छान होता ना आजचा पण भाग. कसा वाटला मला कमेंट करून. आणि हो प्रेक्षकांनो, नवीन प्रोमो आलेला तुम्ही पाहिलाच असेल. मानिनी ताई आणि नंदिनी दोघीही आता इनिशिएटिव्ह घेऊन या काव्या आणि पार्थचं जरा जुळवून देणार आहे. आता काव्या पार्थसाठी ऑफिसमध्ये डबा वगैरे घेऊन जाणार आहे म्हणे, पण आता हे दिव्य कसं घडणार आहे त्यासाठी आपल्याला बघत राहावं लागेल. लग्नानंतर होईलच प्रेम. तर मित्रांनो, कसा वाटला हा भाग मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्लीज जे अजून चॅनलला सबस्क्राईब नसतील करत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, कारण असेच इंटरेस्टिंग रिव्ह्यूज तुम्हाला आपल्या चॅनलवर ऐकायला मिळणार आहेत. तो स्टे ट्यून विथ मी, आणि भेटूयात उद्या. टेक केअर. धन्यवाद.